शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, दिव्यांग व विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन द्या, मनरेगावरील मजुरी 312 रुपयेवरून 500 रुपये करा, पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे MREGS मध्ये घ्या. मुख्यमंत्र्यांसोबत 7 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील मागण्यांचा शासन निर्णय काढा. यासह विविध मागणीसाठी बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. अमरावती शहरातील गाडगेबाबा समाधी मंदिरात ते गुरुकुंज मोझरी अशी 15 ते 20 हजार लोकांची बाईक रॅली काढून गुरुकुंज मोझरी येथे सभा घेऊन सभेचे रूपांतर अन्नत्याग आंदोलनात होईल अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. त्यामुळे 8 तारखेपूर्वी बच्चू कडू यांच्या मागण्यांवर सरकार विचार करणार का याकडे लक्ष आहे. कारण बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या राज्यभरातून प्रहाराचे कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे. कर्जमाफीचा विषय आहे. दिव्यांगाचं 6,000 रुपये मानधन आहे. 7 तारखेला जे मीटिंग CMनं घेतलं त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही. तो विषय मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे. घरकुलाची किंमत वाढून भेटली पाहिजे आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MREGSमधून व्हावे यासाठी हे आम्ही सगळं आंदोलन करतो आहे. 8 तारखेला आमची रॅली निघेल. 15 ते 20 हजार शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी होणार आणि ते झाल्यानंतर मोझरीला एक मोठी सभा होणार आहे. सभेचं रूपांतर उपोषणामध्ये आम्ही करू. नेमकी कुठून रॅली निघणार? गाडगेबाबा समाधीपासून तर मोझरीला डायरेक्ट.